288 आमदारांपैकी फक्त 60 आमदार घेऊन जर आम्ही मुख्यमंत्रीपद मागितलं तर ते योग्य होणार. मुख्यमंत्रीपद मागण्यासाठी आम्हाला संख्याबळ निर्माण करावं लागेल आणि आम्ही भविष्यामध्ये 2029च्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त आमचे खासदार कसे निवडून येतील, आमदार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करू. काम करत नसेल त्यांना ना, त्यामध्ये मला असं वाटतं की ते घेत नसेल. त्यामुळे काम करत नसेल त्या मंत्र्यांना धोका वगैरे बचूभाऊची पद्धती आहे, परंतु मी बचूभाऊला विनंती करेल. शेवटी आता ते प्रहार संघटनेचे नेते नाही, शिवसेनेचे आमदार झालेले आहेत, विधान परिषदेचे सदस्य आहेत. गेल्या 3 दिवसापासून मी माझ्या एसटी महामंडळामध्ये IPS अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे आणि त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एसटी स्थानक परिसरामध्ये 200 मीटर परिसरामध्ये ज्या काही खासगी वाहतूक करणाऱ्या बसेस असतील किंवा अन्य गाड्या असतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. आजपर्यंत हे चालत आलं होतं, परंतु आता यापुढे चालणार नाही. आम्ही आमच्या आता पदाधिकाऱ्यांना सक्त ताकीद आणि सूचना केलेल्या आहेत. ते अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं अनधिकृत व्यवसाय आणि धंदे जर कोणी करत असेल तर त्यांच्यावर केसेस दाखल करा आणि त्यांना जेलमध्ये टाका. बघा, बजोरिया साहेब जर पक्षाच्या नेत्यांबरोबर किंवा नेत्यांच्या कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यावर नाराज असते तर आज माझ्यासमोर दिसले नसते. पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या विश्वासाला ते कुठे कडा जाऊ देत नाही आणि त्या माध्यमातून गेली अनेक वर्ष पक्ष संघटनेमध्ये आणि प्रामुख्याने एकनाथ शिंदे साहेबांबरोबर ते काम करतायत. भविष्यामध्ये ते काम करतील आणि पक्ष संघटना वाढवतील असा मला विश्वास आहे. भविष्यात मुस्लिमांना जवळ करण्याचा प्लॅन आहे का? कारण सईद खानांना अहो, माझं असं म्हणणं आहे की आम्ही समाजातल्या प्रत्येक घटकाला जवळ करू. जो घटक सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करेल, कुठलाही घटक तो असू द्या, त्या घटकाला जवळ करून त्या समाजाला जवळ करून त्याला न्याय देण्याची भूमिका, त्याला ताकद देण्याची भूमिका, त्याला मोठं करण्याची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण राज्यभर घेतलेली. तयारी तर आम्ही कधी विचारही करत नाही, परंतु राज्यामध्ये प्रत्येक पक्षाला वाढण्याचा अधिकार आहे, पक्ष संघटनेच्या नेतृत्वाला वाढवण्याचा अधिकार आहे. आम्ही महायुती म्हणून प्रत्येक ठिकाणी लढण्यास आमची तयारी असते, परंतु यदा कदाचित कुठे युती नाही झाली तर संघटनात्मक पातळीवर प्रत्येक पंचायत समिती असू द्या, नगरसेवकांचे निवडणूक महापालिकेची असू द्या, नगर परिषदेची असू द्या किंवा जिल्हा परिषदेची असू द्या, त्या ठिकाणी आमच्या पक्षाची ताकद मोठी असणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच आम्ही काही निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे पक्ष संघटना बळकट करण्यासाठी राज्यामध्ये 288 विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले. शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं आता 2029 मध्ये. बघा, प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना असं वाटत असतं की आपला प्रमुख नेता जो आहे तो मुख्यमंत्री व्हावा. मला जर वैयक्तिक तुम्ही विचारलं तर मी सुद्धा कार्यकर्ता म्हणून हे सांगेल की शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं, परंतु शेवटी संख्याबळ फार महत्वाचं असतं. 288 आमदारांपैकी फक्त 60 आमदार घेऊन जर आम्ही मुख्यमंत्रीपद मागितलं तर ते योग्य होणार. मुख्यमंत्रीपद मागण्यासाठी आम्हाला संख्याबळ निर्माण करावं लागेल आणि आम्ही भविष्यामध्ये 2029च्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त आमचे खासदार कसे निवडून येतील, आमदार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करू. यांनी असं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना दगाफटका झाला त्याप्रमाणे दगाफटका आताही होऊ शकतो. शक्यता त्यांनी नाही, मला बच्चू भाऊंचा मत काय आहे याविषयी मला कल्पना नाहीये, परंतु शिंदे साहेबांना काही दगाफटका होऊ शकत नाही कारण शिंदे साहेबांबरोबर गेल्या अनेक वर्षापासून मी तर 30 वर्ष त्यांचं सहकारी म्हणून त्यांच्या सोबत काम करतो आणि दगाफटका कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना होणार नाही आणि त्यामुळे दगाफटका भविष्यामध्ये होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांची फळी सुद्धा सक्षम करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रात प्लॅन बी आहे का मग दगाफटका होऊ नये? प्लॅन बी वगैरे काही नाही. पक्ष संघटना वाढवणं हा प्लॅन बी होऊ शकत नाही. पक्ष संघटना वाढवणं हा प्लॅन ए चा प्रकार आहे. प्लॅन ए मध्ये आम्ही पूर्ण 288 विधानसभा मतदारसंघामध्ये पक्ष संघटना वाढवायचा प्रयत्न करतो. आणखी म्हणतायत की जे मंत्री काम करत नसेल त्यांना ठोका म्हणून अशी भाषा बोलताय, काय म्हणतात? नाही, काम करत नसेल त्यांना ना, त्यामध्ये मला असं वाटतं की मी तर येत नसेल. त्यामुळे काम करत नसेल त्या मंत्र्यांना धोका वगैरे ही बचूभाऊची पद्धती आहे, परंतु मी बचूभाऊला विनंती करेल. शेवटी आता ते प्रहार संघटनेचे नेते नाही, शिवसेनेचे आमदार झालेले आहेत, विधान परिषदेचे सदस्य आहेत, त्यांची ती आक्रमक भूमिका ही नेहमीच असते. पण शेवटी आता महायुती आहे, आपण महायुतीमध्ये एक दुसऱ्यांना सहकार्य करून हे सरकार चालवत आहे. कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे सगळ्यांचे प्रश्न सोडवत आहे आणि त्यामुळे सगळ्या मंत्र्यांना, सगळ्या खासदारांना, सगळ्या आमदारांना विश्वासात घेऊन आपल्याला पुढे जायचं. नाही, ऑपरेशन टायगर तर मी इकडे करतोय. याचं कारण असं आहे की ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना
वाघासारखं सक्षम करणं ही ऑपरेशन टायगरची भूमिका आहे. शिवसेनेमध्ये ऑपरेशन टायगर हे 365 दिवसातून 24 तास चालू असतं आणि शिंदे साहेब रात्री 2 वाजता घ्या नाही तर 4 वाजता घ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भेटत असतात. त्यामुळे आमच्या दृष्टीनं खासदार आमच्याकडे येणं किंवा आमच्याकडे आमदार येणं म्हणजे ऑपरेशन टायगर आहे असं बिलकुल नाही. नवी मुंबईच्या विमानतळाच्या उद्घाटनासाठी शिंदे साहेबांना बोलवण्यात आलं नव्हतं, त्यामुळे त्यांनी नाराजी नाही बघा, पालकमंत्री म्हणून त्यांचा तो मान आहे, सन्मान आहे, तो त्यांना मिळाला पाहिजे. शेवटी एकनाथ शिंदे साहेब या महायुतीचे शिल्पकार आहेत. महायुती घडवण्यामध्ये फार त्यांचं मोठं योगदान आहे, हे सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनता मान्य करते. आणि ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याचे पालकमंत्री म्हणून ते गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असताना त्यांचा मान सन्मान त्यांना मिळाला पाहिजे ह्या मताचा. परभणीमध्ये बाजूला कार्यकर्त्यांना काय संदेश देता? प्रामुख्यानं आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मॅपिंग चालू आहे म्हणजे 100% महाराष्ट्रभर मॅपिंग हे चालू आहे, परंतु जिल्ह्यामध्ये SIRच्या माध्यमातून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की एक BLO ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी 3 BLA निर्माण झाले पाहिजे. एक युवा सेना, एक महिला आघाडी आणि आमचा एक शिवसैनिक. आणि त्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आमचे संपर्क प्रमुख राजन साळवी यांना ही जबाबदारी दिलेली आहे. गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून ते यासाठी प्रयत्न करत आहेत आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स इथल्या आमच्या शिवसैनिकांनी दिलेला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये हे सगळं काम झाल्यानंतर पक्ष बांधणी कशी करायची, जास्तीत जास्त पक्ष संघटना वाढवून पक्षाचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी या जिल्ह्यातून कसे निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो. 5 विधानसभा मतदारसंघाचा हा जिल्हा जरी असेल तरी अतिशय चांगली ताकद काही वर्षापूर्वी शिवसेनेची होती. आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोबत घेऊन एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावाला प्रतिसाद देऊन राज्यामध्ये जवळजवळ 60 आमदार आमचे निवडून आलेले आहेत, तर 7 खासदार निवडून आलेले आहेत. परंतु भविष्यामध्ये अजून पक्ष मोठा करायचा, संघटना मोठी करायची असेल तर जास्तीत जास्त आमदार आणि खासदार निवडून येणे या महाराष्ट्रातून गरजेचं आहे. त्या माध्यमातून सगळ्यांना आम्हाला जबाबदारी दिलेली आहे. मंत्री म्हणून काम करत असताना माझं वेगळं नातं आहे या विदर्भाशी, कारण माझा जन्म विदर्भातला आहे, वर्ध्याचा माझा जन्म आहे. या अकोल्यापासून 40-50 किलोमीटर अंतरावर असलेल्या तळेगाव नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे आणि त्यामुळे विदर्भाचं आणि विदर्भाच्या मातीशी हे वेगळं नातं असल्या कारणानं जास्तीत जास्त संघटना मोठी करण्यासाठी, ती अतिशय बळकट करण्यासाठी शिंदे साहेबांनी माझ्यावर ही अकोले आणि अमरावतीची जबाबदारी दिलेली आहे. त्या माध्यमातून सातत्यानं या दोन्ही जिल्ह्यामध्ये मी येऊन पक्ष संघटना कशी वाढेल, पक्षाचे लोक जास्तीत जास्त कसे निवडणुकीमध्ये निवडून येतील यासाठी प्रयत्न